मसाजोग ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी याचा पराभव व्हायलाच नव्हता पाहिजे होता, परंतु ज्यामध्ये वेळोवेळी मनोज जरांगेचा हस्तक्षेप, मनोज जरांगेंचा तिथं जातीवाद वाढवण्यासाठी धनंजय देशमुखांसोबतची मैत्री आणि धनंजय देशमुख मनोज जरांगेच्या नादी लागल्यामुळं, धनंजय देशमुख बजरंग सोनवणेच्या नादी लागल्यामुळं, धनंजय देशमुख सुरेश दासांच्या नादी लागून तिथं गावगाड्यामध्ये जातीवाद वाढवण्याचं काम धनंजय देशमुखांनी केलं. आणि खरं तर दादा खिडकर नावाच्या धनंजय देशमुखांच्या साडूच्या माध्यमातून कारागृहातून खोट्या ऑडिओ क्लिप व्हायरल करून कुठेतरी सहानुभूती मिळवण्याच्या नादात ग्रामपंचायत हातातून गमावलेली आहे. आणि खरं तर याचे जबाबदार मनोज, खरं तर म्हणजे हा पराभव देशमुख कुटुंबियाचा मानावा लागणार नाही. हा पराभव मनोज जरांगेचा, हा पराभव बजरंग सोनवणेचा, हा पराभव सुरेश दासांचा आहे. आणि जे जे जातीवाद करणारे पिलावळी आहेत आणि जातीवाद वाढवण्यासाठी कुठतरी खतपाती घालणारे धनंजय देशमुखांना वेळोवेळी जातीवाद वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या लोकांचा हा पराभव आहे. आणि येणाऱ्या काळात खरं तर धनंजय देशमुखांना येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेत सुद्धा डोहाळे लागलेले आहेत. त्यामुळं त्यांचा आता भाऊजाईला, संतोष अण्णा देशमुखांच्या पत्नीला सरपंच करायचं होतं त्यांना, आणि येणाऱ्या काळात स्वतः जिल्हा परिषद लढवण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. त्यासाठी त्यांनी हे सगळा खटाटोप केला होता, परंतु काहीतरी चुकीचे जातीवाद वाढवण्याची काही कृत्य केल्यामुळं याच्यामध्ये त्यांना स्वतःच ग्रामपंचायत हातातून गमावं लागली. आणि येणाऱ्या काळात सुद्धा हे असे कुटाने केल्याच्या नंतर प्रत्येकाला जरांगेच्या नादी लागल्याच्यामुळं त्या अशा गोष्टी घडत असतात. जरांगेच्या जर धनंजय देशमुख नादी लागले नसते, देशमुख कुटुंबीय जर जरांगेच्या नादी लागलं नसतं, तर नक्कीच बहुजन समाजातील लोकांनी त्यांना विजयी केला असतं. आणि खरं तर मसाजोग मध्ये एकटा मराठा समाज नाही, तिथं बहुजन समाज आहे. त्या बहुजन समाजाला कुठतरी विकासाचं राजकारण करायचं होतं, त्याला जातीवादाचं राजकारण करायचं नव्हतं. आणि विकासाचं राजकारण करणारा त्यांनी निवडून दिलं. जातीवादाचं राजकारण त्या मायमाऊली संतोष अण्णाच्या देशमुख यांच्या पत्नीचा कुठलाही चूक नसताना धनंजय देशमुख ते जातीवाद वाढवत असल्यामुळे त्या माऊलीला हे सगळं फेडावं लागलं. आणि धनंजय देशमुखांमुळेच ह्या त्यांचा पराभव झालेला आहे. आणि इथून पुढे तरी त्यांनी आता कमी जातीवादाचं राजकारण करू नये. संतोष अण्णाला न्याय मिळाला पाहिजे याचीच फक्त भूमिका त्यांनी मांडली पाहिजे. परंतु फक्त जातीवादातून आपल्याला राजकारणाची कशी पोळी भासता येईल ते धनंजय देशमुखांच्या डोक्यात आहे. ते येणाऱ्या काळात दिसेल तर नक्कीच त्याला येणाऱ्या काळात सुद्धा त्यांचा पट्टा बसल्याशिवाय राहणार नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.